राजकारण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? पांढरे कपडे, घोषणाबाजी, खोटी आश्वासनं आणि स्वतःचा खिसा भरणारे नेते. पण कल्पना करा, एक असा नेता जो भर रस्त्यामध्ये रॅप गातो, जो स्ट्रक्चरल इंजिनियर आहे आणि जो सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशी जुन्या भ्रष्ट सिस्टीमच्या चिंधड्या उडवतो. सिनेमामध्ये आपण अनिल कपूर यांचा नायक पाहिला होता, जो एका दिवसाचा मुख्यमंत्री बनून पूर्ण सिस्टीम साफ करतो. पण नेपाळमध्ये हे प्रत्यक्षात घडतंय आणि आज आपण बोलणार आहोत नेपाळचे नवे आणि सर्वात चर्चेत असलेले पंतप्रधान बालेन शाह यांच्याबद्दल, ज्यांनी फक्त नेपाळच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय. कोण आहेत बालेन शाह? बालेन शाह यांचा जन्म काठमांडूमध्ये एका सामान्य कुटुंबात झाला, पण त्यांची स्वप्न असामान्य होती. त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं, ते एक स्ट्रक्चरल इंजिनियर बनले, पण त्यांच्यामध्ये एक कलाकार सुद्धा दडलेला होता. नेपाळमध्ये ते एक प्रसिद्ध रॅपर आणि सिंगर म्हणून ओळखले जातात. त्यांच्या गाण्यांमध्ये केवळ मनोरंजन नसायचं, तर सिस्टीम मधील भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्धची चीड असायची. पण केवळ गाणी गाऊन बदल घडणार नाही, तर सिस्टीम मध्ये घुसून तो बदल घडवावा लागेल हा विचार करून त्यांनी राजकारणामध्ये पाऊल ठेवलं. कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाचा पाठिंबा नसताना केवळ तरुणांच्या जिद्दीवर त्यांनी काठमांडूच्या महापौर पदाची निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा. तिथून सुरू झाला त्यांचा रॅपिड विकास प्रवास. महापौर म्हणून त्यांनी जे काम केलं त्यामुळे नेपाळमधील जनतेनं, विशेषतः तरुणांनी त्यांना थेट देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत निघून बसवलं. बालेन शाह हे आज जगातील सर्वात तरुण पंतप्रधानांपैकी एक आहेत. पण त्यांचं वेगळेपण केवळ वयात नाहीये, तर त्यांच्या कृतीतून आहे. बालेन सत्तेवर येताच त्यांनी जे निर्णय घेतले ते ऐकून कोणत्याही भारतीयाला असं वाटेल की असा नेता आपल्याला सुद्धा मिळायला पाहिजे. बघा, सत्तेत आल्यावर बालेन शाह यांनी घेतलेला पहिला निर्णय म्हणजे व्हीआयपी संस्कृतीचा. भारतामध्ये मंत्र्यांचा ताफा निघाला की रस्ते बंद होतात, रुग्णवाहिका अडकतात. पण बालेन शाह यांनी स्पष्ट केलं की नेपाळमध्ये देशात कोणासाठी सुद्धा वेगळे नियम नसतील. ट्रॅफिक असो किंवा सरकारी रांग, पंतप्रधान आणि सामान्य नागरिक एकाच नियमामध्ये असतील. बालेन यांनी शिक्षणामधील विषमता ही मुळापासून उपटून काढण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचललं आणि त्यांनी देशातील सगळ्या खासगी शाळा बंद करून सगळ्या मुलांना सरकारी शाळेमध्ये शिकवण्याचा प्रस्ताव आणला. श्रीमंताचा मुलगा असो किंवा गरिबाचा, दोघे सुद्धा एकाच बाकावर बसून एकाच दर्जाचं शिक्षण घेतील, याला म्हणतात खऱ्या अर्थानं समानता. पदभार स्वीकारल्यानंतर बालेन यांनी अवघ्या 15 दिवसात एका मंत्र्याला पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला. एवढंच नाही, तर त्यांनी माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांच्या चौकशीचे आणि त्यांना अटक करण्याचे आदेश दिले, कारण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. बालेन शाह यांनी केवळ स्वतःची हुशारी दाखवली नाही, तर त्यांनी देशाचा कारभार चालवण्यासाठी डोक्याचा वापर केला. त्यांच्या कॅबिनेटमध्ये फक्त राजकीय नेते नाहीयेत, तर त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आहेत. आज नेपाळमध्ये जे काही घडतंय ते पाहून आज प्रत्येक भारतीय विचार करतोय, भारतात हे का शक्य नाहीये. आपल्याकडे शिक्षण ही एक मोठी इंडस्ट्री झालीय. सरकारी शाळांची अवस्था बिकट आहे आणि खासगी शाळांची फी आवाक्या बाहेरची आहे. आपल्याकडे सिस्टीम मध्ये भ्रष्टाचार इतका खोलवर रुजलाय, तो काढायला बालेन शाह यांच्यासारखा निर्भीड इच्छाशक्ती असलेला नेता पाहिजे. भारतात उच्च शिक्षित तरुणांची कमी नाहीये, पण राजकारणाची चिखलफेक पाहून अनेक जण या राजकारणापासून लांब राहतात. बालेन शाह यांनी दाखवून दिलंय की जर प्रामाणिक हेतू असेल तर रॅपर असो किंवा इंजिनियर किंवा मग चहावाला, तो देशाला एक नवी दिशा देऊ शकतो. बालेन शाह यांनी नेपाळला केवळ एक नवा पंतप्रधान दिला नाही, तर एक नवी आशा दिली आहे. त्यांनी सिद्ध केलंय की राजकारण म्हणजे केवळ सत्ता गाजवण्याचं साधन नसून ते समाजाची सेवा करण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. नेपाळचा हा नायक आज संपूर्ण दक्षिण आशियासाठी एक उदाहरण बनलाय. जर एका छोट्या देशामध्ये इतकी मोठी क्रांती घडू शकते, तर जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाही असलेल्या आपल्या भारतात असं का होऊ शकत नाही? बदल हा नेहमी विचारातून सुरू होतो आणि बालेन शाह यांनी तो विचार पेरायला सुरुवात केली आहे. कदाचित भविष्यामध्ये जागतिक स्तरावर नेपाळचं नाव हे आणखी विकसित देश म्हणून नावारूपास येऊ शकतं. पण नेपाळमध्ये सध्या जे घडतंय तसं आपल्या देशात सुद्धा घडायला हवं, अशी सध्या भारतीयांची इच्छा आहे.
बाकी तुम्हाला नेपाळमध्ये बालेन शहा यांनी घेतलेले निर्णय हे कसे वाटतात? ते निर्णय योग्य आहेत का? बालेन शहा यांच्यासारखा नेता भारतात सुद्धा असायला पाहिजे का? आणि बालेन शहा यांचं कार्य कर्तृत्व याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या सगळ्याच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे विविध व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा.